आता रॅपिडोवर असं आहे की ह्याच्याबाबत बऱ्याच तक्रारी रिक्षा संघटनांच्या आहेत आणि बऱ्याच म्हणजे राजकीय पक्षांच्या संघटना, रिक्षांच्या संघटना यांच्या तक्रारी अशा आहेत की रॅपिडो चालतात त्यामुळं त्यांचा व्यवसाय म्हणजे ते सगळं परमिट वगैरे भरून टॅक्स भरून करत आहेत. परंतु रॅपिडोला टी ओची परवानगी त्यांनी ॲप्लिकेशन केलं पाहिजे टी ओच्या कार्यालयामध्ये. त्यानंतर त्याला ती गाडी त्याला परमिट मिळेल, त्याला त्याचा फिटनेस चेक केला जाईल. त्यानंतर त्या रॅपिडोच्या जशी रिक्षाला काळा पिवळा रंग आहे त्याप्रमाणे ते सुद्धा कलरचं कोडिंग आहे, तर ती कोडिंगसुद्धा त्या मोटरसायकलला उपलब्ध होईल आणि त्याचा इन्शुरन्ससुद्धा म्हणजे त्याच्यासोबत पिलियन प्रवासी बसणार आहे त्याचंसुद्धा कवर असणार आहे आणि लायसन्ससुद्धा त्याचं ट्रान्सपोर्ट असणार आहे. आणि मग हेल्मेट त्यांनी दुसरं सोबतच्या पॅसेंजरलासुद्धा त्यांनी हेल्मेट ठेवायचे आणि दोघांनी हेल्मेट घालायचे आहेत. असे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. त्यामुळे इथं रॅपिडोला आत्ताची अशी परिस्थिती आहे की कालच नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे की रॅपिडो कंपनीच्या म्हणजे मॅनेजमेंटच्या विरोधात BNS 223 कलमाखाली. कारण त्यांनी कुठल्याही तसं द्यायला नाही पाहिजे. जिथपण RTOचं परमिशन येत नाही किंवा परमिट येत नाही त्या मोटरसायकलला ते त्यांनी चेक करूनच रॅपिडोला पॅसेंजर त्यांनी सर्व्हिस दिली पाहिजे. पण असं ते कंपनीसुद्धा करत नाही. त्यामुळे ही कारवाई आम्ही अरेंज केलेली आहे. यापूर्वीसुद्धा केली होती. तर अजून अवेअरनेससाठी ह्या मोटरसायकलवाल्यांनी सांगितलं आम्हाला अवेअरनेस नव्हतं. म्हटलं असं नाही आहे, जसं ॲप डाउनलोड केला तर तसं इमिजिएट होईल. तर आज ह्या आपल्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस जाईल याची 100% मला खात्री आहे. आणि ही रॅपिडोवर कारवाई सातत्यानं विरार वाहतूक विभागाकडनं केली जाईल.